तिरुपती लाडू वादाचा राजकीय तडाखा आणि त्याचं गुजरात कनेक्शन उघडकीस. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तिरुपती लाडू वादावरून चंद्राबाबू नायडू आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या मते चंद्राबाबू नायडू यांचा आरोप आणि गुजरातच्या प्रयोगशाळेचा अहवाल हा एक राजकीय डाव आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या प्रकरणाचं संपूर्ण विश्लेषण. नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र. संजय राऊतांचा टीका आणि भाजपाचं यावर उत्तर. संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक सदरातून तिरुपती लाडू वादावर जोरदार टीका करत चंद्राबाबू नायडू आणि भाजपावर घणाघाती आरोप केले. त्यांच्या मते या वादाचा मूळ उद्देश जगन मोहन रेड्डी यांना राजकीय दृष्ट्या अस्थिर करणं आहे. तिरुपती मंदिराच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर होतो असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केलेला होता. पण राऊत यांच्या म्हणण्यानुसार ही माहिती गुजरातच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालावर आधारित होती, ज्याचा वापर हिंदुत्व विरोधी शक्तींच्या नावाखाली केला जातो. तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्याची प्रक्रिया कठोर नियमानुसार पार पडते असं राऊत हे म्हणाले. शिवाय लाडू बनवताना शुद्धता आणि पावित्र्य राखलं जातं. तुपाच्या आणि इतर सामग्रीच्या तपासणीसाठी आधुनिक लॅब्सचा वापर केला जातो. तरी सुद्धा चंद्राबाबू नायडू यांनी लाडवांच्या शुद्धतेवर शंका उपस्थित करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्याबरोबर संजय राऊतांनी मोदी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरही टीका केलेली आहे. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली विकासापेक्षा अंधश्रद्धा आणि धर्मांधतेला प्राधान्य दिलं जातं असं वक्तव्य केलंय. भाजपाच्या IT सेलने या प्रकरणामागे हिंदुत्व विरोधी शक्ती असल्याचा दावा करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला असंही राऊत म्हणाले. राऊतांनी हे देखील म्हटलं आहे की तिरुपती लाडू वादामागे चंद्राबाबू नायडू यांचा वैयक्तिक व्यावसायिक हितसंबंध आहे. नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांची कंपनी हेरिटेज फूड्स ही तिरुपती मंदिराला तूप पुरवण्यासाठी इच्छुक होती. मात्र शुद्धता आणि टेंडर प्रक्रियेनंतर तूप खरेदी करता येईल हे कळवलं गेलं. त्याच वेळी तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर समोर आला. तिरुपती लाडू वादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. संजय राऊतांच्या या आरोपानंतर भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांचं यावर काय उत्तर असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तिरुपती लाडू वादात राजकारण किती खोलवर शिरलेलं आहे हे या प्रकरणातून स्पष्ट होते. आता या वादावर कोणता नवीन मोड येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.